नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत गाडीकर। आज आपण ठाण्यातील मानपडा लोकेशनमध्ये द वेरेटन नावाच्या प्रोजेक्टमध्ये आलेलो आहोत। जर आपण ठाण्यामध्ये प्रशस्त, आलिशान आणि भविष्यात उत्कृष्ट व्हॅल्यू देणारा जर फ्लॅट बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असा असणार आहे। हा जो फ्लॅट आहे हा 3.5 BHK फ्लॅट आहे आणि याचा जो कार्पेट एरिया आहे 1363 हा रेरा कार्पेट आहे आणि 1476 हा युजेबल कार्पेट आहे। याचं जे लोकेशन आहे मानपडा लोकेशन आहे, अतिशय उत्कृष्ट असं लोकेशन आहे। अपकमिंग मेट्रो स्टेशन जे मानपडा मेट्रो स्टेशन ते अगदी एक 7 ते 8 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्समध्ये आहे आणि ठाणे ते बोरिवली हा जो टनलचं काम चाललेलं आहे ते अगदी याच्या बाजूला चाललेलं आहे। त्यामुळे पश्चिम उपनगरामध्ये जे मुंबईचं अंतर जे काही तासाचं अंतर होतं ते आता काही मिनिटात आपण पार करणार आहोत। तर हा अतिशय उत्कृष्ट आणि वेल प्लॅनिंग असणारा फ्लॅट आहे। त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक घराचा कोपरा हा प्रशस्त असा वाटतो, मोठा असा वाटतो। तर चला आता आपण 3.5 BHK आता आपण फ्लॅट बघूया। ज्यावेळेस आपण या घराच्या आतमध्ये येतो हे जे डायरेक्शन आहे साऊथ ईस्ट आहे आणि घराच्या बाहेर जाताना हे जे डायरेक्शन आहे हे नॉर्थ वेस्ट आहे। घरात आल्यानंतर आपल्याला इथं एक पॅसेज भेटतो। ह्या पॅसेजमध्ये आपण इथे शूरेकसाठी आपल्याला जागा देण्यात आलेली आहे आणि समोरच्या बाजूला नंतर आपली एंट्री ही हॉलमध्ये येते। हॉल शेप प्रशस्त असा हॉल आहे, एल शेपमध्ये आपल्याला हॉल देण्यात आलेला आहे आणि ह्या जो स्पेस आहे इथे मोठा असा डायनिंग स्पेस आपला ॲडजस्ट होतो। जवळजवळ 7 ते 8 सीटरचा इथे डायनिंग स्पेस आपला ॲडजस्ट होतो आणि बरोबर लेफ्ट साईडला ह्या फ्लॅटचं किचन देण्यात आलेलं आहे। ही किचनची एंट्री आहे। किचनच्या आतमध्ये आल्यानंतर बरोबर समोरच्या साईडला येथे मोठा फ्रीज आहे, एवढी जागा देण्यात आलेली आहे आणि येथे 2 प्लॅटफॉर्म देण्यात आलेले आहेत जे ग्रॅनाइटचे प्लॅटफॉर्म आहेत आणि 2 प्लॅटफॉर्मच्या मधील देखील अंतर आहे, अतिशय स्पेसियस असं अंतर आहे। आणि याचा अजून एक खास गोष्ट म्हणजे आपल्याला कपडे वाळत घालण्यासाठी किंवा वॉशिंग मशीनसाठी इथे डेडिकेटेड अशी एक जागा देण्यात आलेली आहे। ती अतिशय प्रशस्त अशी जागा आहे, खूप मोठी जागा आहे। समोरच्या बाजूला इथे आपल्याला वॉशिंग मशीनसाठी जागा देण्यात आलेली आहे आणि वरचा जो हा भाग आहे इथे आपल्याला कपडे वाळवण्यासाठी एक डेडिकेटेड अशी जागा देण्यात आलेली आहे। ज्यावेळेस किचनच्या बाहेर आल्यानंतर आपली एंट्री पूर्ण हॉलमध्ये येते आणि हॉलमध्ये आल्यानंतर आपण समोरच्या बाजूला बघतोय हा हॉल जो आहे हा अतिशय प्रशस्त आणि मोठा असा हॉल देण्यात आलेला आहे। ही जी जागा आहे ह्या जागेमध्ये आपलं TV युनिट आपण इथे ॲडजस्ट करतो आणि समोरच्या बाजूला बरोबर त्याच्या अपोजिट साईडला ह्या बाजूला आपण इथे आपली सिटिंग एरिया आपला ॲडजस्ट होतो। मध्ये खूप स्पेस आहे, इथे टिपॉय वगैरे आपण ठेवू शकतो आणि ह्या फ्लॅटचा एक खास USP म्हणजे ह्या फ्लॅटसोबत हॉलला लागून असलेली एक मोठी बाल्कनी। ह्या आपण ही बाल्कनी बघतात ही अतिशय प्रशस्त आणि मोठी अशी बाल्कनी आहे आणि समोरचा जेव्हा आपण व्ह्यू बघतो तर आपल्याला नीलकंठ ग्रीन्स नावाचं कॉम्प्लेक्स आहे, समोर नीलकंठ ग्रीन्स नावाचं क्लब हाऊस आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण बेडरूमचा विचार करतो तर आता आपण बेडरूम बघूयाचे। पुढच्या बाजूला आल्याच्यानंतर हा इथे एक पॅसेज देण्यात आलेला हॉलमधून आपण आपल्या बेडरूमच्या साईडला जातो आणि जेव्हा आपण पुढच्या बाजूला येतो तेव्हा इथे आपल्याला कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे आणि समोर आल्यानंतर माझ्या राईट साईडला याचा हा कॉमन बेडरूम देण्यात आलेला आहे। हा कॉमन बेडरूम देखील अतिशय प्रशस्त असा आहे आणि ह्या इथे आपली इथे वॉटर स्पेस आपली ॲडजस्ट होते। वॉटर स्पेस ॲडजस्ट झाल्याच्यानंतर समोरच्या बाजूला हा इथे एक मोठा किंग साईज बेड आल्याच्यानंतर देखील आपल्याला चारही बाजूला फिरण्यासाठी मोकळी जागा राहत आहे आणि समोरचा जो व्ह्यू बघत आहे परत आपल्याला हा नीलकंठ ग्रीनचा व्ह्यू दिसत आहे जे खाली रो हाऊस देण्यात आलेले आणि समोरच्या बाजूला नीलकंठ ग्रीनचा आपल्याला क्लब हाऊस दिसत आहे। त्याच्यानंतर हा कॉमन बेडरूम बघितल्यानंतर जेव्हा आपण समोरच्या बाजूला येतो बरोबर माझ्या लेफ्ट साईडला इथे एक हाफ बेडरूम देण्यात आलेला आहे ज्याचं वुडन फ्लोरिंग आहे आणि ह्या जागेचा वापर आपण चिल्ड्रन रूमसाठी करू शकतो, त्यांच्या अभ्यासासाठी स्टडी रूमसाठी करू शकतो किंवा वर्क फॉर होम असेल तर आपण आपल्या ऑफिसच्या कामासाठी देखील याचा उपयोग करू शकतो। ही जी दिशा आहे ही वेस्ट दिशा आहे, त्याच्यामुळे इथून घरामध्ये हवा चांगली येते आणि खाली या सोसायटीचं आपल्याला गार्डन दिसत आहे। त्याबरोबर अपोजिट साईडला याचा दुसरा बेडरूम आहे जो मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे आणि याच्या समोरच्या बाजूला याचं अटॅच टॉयलेट बाथरूम देखील देण्यात आलेला आहे आणि हा जो स्पेस आहे हा याचा वॉटर स्पेस देण्यात आलेला आहे। हा देखील बेडरूम अतिशय प्रशस्त असा बेडरूम आहे। येथे देखील आपण जेव्हा आपल्याला बेड ठेवल्याच्यानंतर आपल्याला चारही बाजूला फिरण्यासाठी मोकळी जागा राहते। मोठ्या मोठ्या विंडो देण्यात आलेल्या क्रॉस विंडोसाठी भरपूर जागा आहे आणि नैसर्गिक असा सूर्यप्रकाश आपल्याला घरात पाहावयास भेटतो। समोर आल्याच्यानंतर हा या फ्लॅटचा तिसरा बेडरूम आहे जो मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे। याचं वुडन फ्लोरिंग देण्यात आलेलं आहे। लेफ्ट साईडला याचं अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे। सर्व ब्रँडेड अशा फिटिंग्स आहेत देण्यात आलेल्या आहेत आणि ज्यावेळेस आपण ह्या बेडरूममध्ये येतो हा देखील अतिशय स्पेसियस असा बेडरूम आहे आणि ही जी स्पेस आहे ही फुल लेंथ
ही याची फुल लेंथ वॉर्डरोब स्पेस देण्यात आलेली आहे. साधारणपणे 3 ते 4 डोअर्सचं वॉर्डरोब पहिली एवढी जागा देण्यात आली. त्या बाजूला जेव्हा आपण आपला बेड सेट करतो, जम्बो साईडचं बेड सेट केल्यानंतर इथे आपल्याला चारही बाजूला प्रिंटेड जागा देण्यात आलेली आहे. क्रॉस विंडोसाठी देखील इथे विंडो देण्यात आलेली आहे आणि समोरची जी दिशा आहे ती वेस्ट दिशा आहे, त्यामुळे तिकडनं हवा चांगली येते. आणि याचा व्ह्यू जो आपण बघत आहोत ह्या बेडरूममधून तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचा व्ह्यू आपल्याला दिसत आहे आणि खाली सोसायटीचं गार्डन आपल्याला दिसत आहे. तर आत्ता आपण हा जो फ्लॅट बघितलेला आहे हा 3.5 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट एरिया आहे 1366 रेरा कार्पेट आणि 1476 याचा युजेबल कार्पेट आहे. हा 3.5 BHK अनटच आणि ब्रँड न्यू असा फ्लॅट आहे. ह्या फ्लॅटसोबत आपल्याला 3 कार पार्किंग भेटणार आहे आणि ह्या फ्लॅटची जी प्राईज आहे 1,60,00,000 ही स्लाइटली अशी निगोशिएबल अशी असणार आहे. ह्या कॉम्प्लेक्सच्या जेव्हा आपण ॲम्युनिटीचा विचार करतो तर ह्या कॉम्प्लेक्समधील ॲम्युनिटी देखील ह्या अतिशय वर्ल्ड क्लास अशा ॲम्युनिटीज देणार आहेत. मोठं स्विमिंग पूल आहे, क्लब हाऊस आहे, जिम आहे, लहान. आणि जर आपल्याला हा फ्लॅट बघायचा असेल तर आपण आम्हास खाली दिलेल्या नंबरशी आपण आमच्याशी संपर्क साधावा. आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.